नमस्कार मित्रांनो, आज आपण एक गोड आणि प्रेरणादायक कथा पाहणार आहोत। एक लहानशी पण खूप खास हमिंगबर्डची गोष्ट, जिचं नाव आहे लिली आणि तिचा प्रवास। एका मोठ्या जंगलात लिली नावाची एक सुंदर पाचूच्या रंगाची छोटी हमिंगबर्ड शिंजीर राहत होती। तिला इतर हमिंगबर्डसारखं वेगाने उडता येत नव्हतं। तिचे पंख जरा कमकुवत होते, त्यामुळे ती हळूहळू उडू शकायची। यामुळे तिला उंच आणि गोड फुलांपर्यंत पोहोचणं कठीण जायचं। तिचे मित्र तिला मागे सोडून वेगाने पुढे निघून जायचे। मी कधीच त्यांच्यासारखी वेगवान होऊ शकत नाही, ती एकदा एका मोठ्या पानावर बसून उदासपणे म्हणाली। तेव्हाच शेल्डन नावाचा एक म्हातारा ज्ञानी कासव तिच्याजवळून हळूहळू चालत आला। काय झालं बाळा, एवढी उदास का आहेस? त्याने हळूवार गंभीर आवाजात विचारले। लिलीने त्याला तिची अडचण सांगितली। शेल्डनच्या डोळ्यात एक खोल समजूतदार चमक होती। तो हसला आणि म्हणाला, वेगवान असणं हेच यशाचं एकमेव लक्षण नाही। प्रत्येक प्राण्यामध्ये काहीतरी खास गुण असतो। तू कदाचित सर्वात वेगवान नसशील, पण तू असं काय करू शकतेस जे इतर कोणीच करू शकत नाही? त्याचे शब्द मनावर घेऊन लिलीने जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली। तिला सावलीत लपलेली नाजूक फुले दिसली, जी इतर हमिंगबर्ड्स नेहमीच चुकवून जायचे। तिच्या हळू आणि काळजीपूर्वक उडण्यामुळे ती सर्वात अरुंद जागेतूनही जाऊ शकली आणि अगदी अनपेक्षित ठिकाणी लपलेला मकरंद शोधू शकली। तिला एका पांढऱ्या खडकामागे जांभळ्या रंगाच्या दुर्मिळ फुलांचा एक झुडूप सापडला। जेव्हा तिने हा शोध आपल्या मित्रांना सांगितला, तेव्हा ते सर्वजण आश्चर्यचकित झाले। ते नेहमी इतक्या घाईत असायचे की त्यांना आजूबाजूला लपलेलं सौंदर्य कधीच दिसलं नाही। लिलीला जाणवले की तिची कमकुवतता खरं तर तिची ताकद होती। ती सर्वात वेगवान नव्हती, पण ती सर्वात जास्त निरीक्षण करणारी आणि चिकाटीची होती। तिला हे समजलं की प्रवासाचा अर्थ केवळ गंतव्यस्थान गाठणे नसून वाटेत जगाला पाहणे देखील आहे। आणि तुमच्या मार्गावर दृढ राहा, जग आपलीच वाट पाहत आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।